गंमत अशी आहे की 25 वर्षामधून 20 वर्ष भाजपा आमच्या सोबत होती. उपमहापौर त्यांचे होते, इम्प्रुव्हमेंट कमिटी चेअरमॅन, एज्युकेशन कमिटी चेअरमॅन, बीएसटी कमिटी चेअरमॅन हे त्यांचे होते. मग जर आम्ही काहीच नव्हतो करत आणि नुसतं भ्रष्टाचार करत होतो, मग 20 वर्ष तुम्ही का मजा मारत होतात आमच्यासोबत? आणि जर आम्ही काहीच केलं नसेल, जसं मी सांगितलं तुम्ही का होतात, आणि जर आम्ही करून दाखवल्याचे होर्डिंग्स लावलेत, मग तुम्ही आम्हाला का शिवाय देताय? कोस्टल रोडच्या मुद्द्यावरनं सध्या 2-3 दिवसांपासून बऱ्याच प्रतिक्रिया, आरोप प्रत्यारोप होत आहेत की त्याचं क्रेडिट कोणाचं नेमकं? इतर विकास कामं, मेट्रोचा मुद्दा आहे, ॲक्वा लाईन आता जी सुरू झाली त्याविषयी सुद्धा बोललं जात आहे, आरे कारशेडचा मुद्दा आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन ज्या वेळेला तुमचे विरोधक तुमच्यावर किंवा तुमच्या सहकाऱ्यांवर आरोप करतात, त्यावेळेला मग त्यांना नेमकं काय उत्तर? तुम्ही ह्या कामांमध्ये, आता हा आहे कोस्टल रोडचा भूमिपूजनाचा फोटो, ह्याच्यात फडणवीस साहेब कुठे दिसतात जरा मला सांगा. ह्या कामामध्ये जेव्हा आम्ही भूमिपूजन करत होतो तेव्हा भाजपला पण इन्व्हिटेशन होतच, पण भाजपने बहिष्कार टाकला भूमिपूजनावर. का? तर उद्धव साहेबांच्या हस्ते भूमिपूजन होतं. जर आमच्या पक्षाने केलं असेल, आमच्या महानगरपालिकेने केलं असेल, 2018 मध्ये केलं असेल, आणि जेव्हा तुम्ही आमच्यासोबत नव्हतात तेव्हा जर आम्ही केलं असेल आणि तुम्ही बहिष्कार टाकला, तर तुम्ही कसं श्रेय घेऊ शकता? बरं, त्याच्यातही तुम्ही जर बघितलं तर हे माझं 2014 पासूनचं सगळं ट्विटर हँडलवर प्रत्येक महिन्यातलं जिथे म्हणजे जावडेकर साहेबांना 2-3दा आम्ही दिल्लीला गेलो भेटायला की तुम्ही आमच्या परवानगी अडकवलेल्या आहेत, दिल्ली सरकारने, केंद्र सरकारने आम्हाला द्या. 18 मध्ये आम्हाला परवानगी मिळाली, 14 ते 18 केंद्र सरकारने परवानगी अडवले होता. हा, फडणवीस साहेबांचं एकच योगदान आहे. साऊथ बाउंड कोस्टल रोड हा अर्धा आम्हाला दिला बीएमसी म्हणून, नॉर्थ बाउंड कोस्टल रोड हा त्यांनी MSRDCला घेतला, राज्य सरकारकडे, मिंदनकडे घेतला. नॉर्थ बाउंड कोस्टल रोड आपण पहा, 2015 ते 25 3दा कॉन्ट्रॅक्टर बदललेत, 3दा एस्केलेशन झालंय, काम पूर्ण नाही झालंय. आता हे टनल बोरिंग मशीन फडणवीस साहेब दिसतात का कुठे? ह्या टनल बोरिंग मशीनचं नाव मी दिलंय, मावळा, शिवरायांचे मावळे म्हणून. हा, पुढे हे पाहणी करतानाचे फोटोज आहेत, कुठे दिसतात फडणवीस साहेब ह्याच्यात? फिता कापताना ते पुढे होते, कारण त्यांचं सरकार त्यांनी आणलं होतं, आमचं सरकार पाडून. पण कोस्टल रोडसाठी पैसा बाजूला ठेवणं, त्या जे ठेवी आम्ही जमा केलेलं परवा, जे तसं मला खरं तर अपेक्षा नव्हती फडणवीस साहेबांकडून चाटणं वगैरे शब्द वापरण्याची, ते सुसंस्कृत आम्हाला वाटायचे, पण ते जे बोलले की ठेवी चाटण्यासाठी नसतात, जे प्रधानमंत्री येऊन बोलून गेले ना की आम्ही तुम्हाला STPचं गिफ्ट दिली, ते 18,000 कोटी आम्ही वाचून ठेवले होते मुंबईकरांचे, टॅक्स न वाढवता. कोस्टल रोडसाठी टोल फ्री कोस्टल रोड हा आम्ही केलेला आहे. ह्यांच्या कोस्टल रोडवर काय, ह्यांच्या कुठच्याही रस्त्यावर 4-4 टोल नाके लावले जातात.